40वा भाग झाला. This call is now taking notes. येस ओके. मॅम. This call is now being थँक यू. recorded. थँक यू. मी डॉक्टर जयश्री अंगडी पट्टण सर्वांचं 47व्या पुष्पात स्वागत करते आणि जयश्री पाटील कोगणूर यांना विनंती करते की या कार्यक्रमाची सुरुवात करूया. धन्यवाद. ओम श्री गुरु बसवी लिंगाय नमः. शरणू शरणार्थी. आगतम स्वागतम सुस्वागतम. मी जयश्री पाटील कोगनूर सर्व रसिक जिज्ञासू श्रोत्यांचे वचन अध्ययन बसव मंच मराठी व्याख्यानमाला पुष्प 47 मध्ये सहर्ष स्वागत करत आहे. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या शनिवारी बसव अंडरस्टँडिंग अँड रिसर्च सेंटर पुणे यांच्या वतीने विविध सामाजिक, धार्मिक, वैचारिक, आध्यात्मिक प्रबोधनपर विषयावर आभासी व्याख्यान आयोजले जाते. मी कार्यक्रमाची रूपरेषा सांगते. या मंचावर सर्वप्रथम शरणी विद्याका मगदूम वचन प्रार्थना म्हणतील. त्यानंतर शरणी डॉक्टर जयश्री अंगडी पट्टण प्रस्तावना करतील आणि आजच्या अतिथी व्याख्यात्यांचा परिचय करून देतील. आजचा विषय आहे बसवकालीन शिवशरणींचे सामाजिक योगदान. आजच्या अतिथी व्याख्यात्या शरणी डॉक्टर संध्या तोडकर व्याख्यान देतील. त्यानंतर शरण डॉक्टर शशिकांत पट्टण मार्गदर्शन करतील. श्रोत्यांबरोबर चर्चा होईल. कार्यक्रमाची सांगता शरणी विद्याका आंबेकर यांच्या शरण समर्पणाने होईल. आता मी शरणी विद्याका मगदूम यांना विनंती करते की त्यांनी वचन प्रार्थना म्हणावी. शरणी विद्याका मगदूम. हात त्याला वचन हाक. वचना शरण शरणार्थी. कायकात मग्न झाल्यावरी, कायकात मग्न झाल्यावरी गुरुदर्शनही विसरावे, गुरुदर्शनही विसरावे. कायकात मग्न झाल्यावरी, कायकात मग्न झाल्यावरी गुरुदर्शनही विसरावे, गुरुदर्शनही विसरावे. कायकात मग्न झाल्यावरी लिंग पूजाही विसरावी, लिंग पूजाही विसरावी. जंगम समोर टाकल्यावरी, जंगम समोर टाकल्यावरी परवा करू नये, परवा करू नये, परवा करू नये, परवा करू नये. कायकात मग्न झाल्यावरी कायकच कैलास झाल्या कारणे, कायकच कैलास, कायकच कैलास, कायकच कैलास झाल्या कारणे. अमरेश्वर लिंग असले तरी, अमरेश्वर लिंग असले तरी कायकाच्या आधीन, कायकाच्या आधीन, कायकाच्या आधीन, कायकाच्या आधीन. कायकात मग्न झाल्यावरी, कायकात मग्न झाल्यावरी गुरुदर्शनही विसरावे, गुरुदर्शनही विसरावे. कायकात मग्न, कायकात मग्न, कायकात मग्न
झाल्यावरी गुरुदर्शनही 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 करावे. सर्वांना शरणार्थी. खूपच छान. शरणी विद्याका मधुम यांच्या वचन प्रार्थनेने आजच्या कार्यक्रमाची सुरुवात झालेली आहे. आता मी शरणी डॉक्टर जयश्री अंगडी पट्टण यांना विनंती करते की त्यांनी प्रस्तावना करावी. आजच्या अतिथी व्याख्यात्यांचा परिचय करून द्यावा. धन्यवाद. मी डॉक्टर जयश्री अंगडी पट्टण, वचन अध्ययन बसव मंच पुष्प 47व्या व्याख्यानमालेवरून मी सर्वांचं सहर्ष स्वागत करते. आपल्या आजच्या अतिथी आहेत डॉक्टर संध्या तोडकर मॅडम, ज्या नाशिकहून आहेत. नमस्कार मॅडम. आणि तुमचं कुटुंब, तुमचा मित्रपरिवार सर्वांचं या मंचावरती स्वागत आहे. आपला हा जो मंच आहे, या मंचावरून मॅडम आपण प्रत्येक महिन्याच्या पहिल्या शनिवारी मराठीमध्ये व्याख्यान घेतो आणि जे कन्नडमध्ये जे साहित्य आहे, लिंगायत धर्माचं वचन असेल, शरणांचे चरित्र असतील, तर त्यांचं आपण इथं व्याख्यानं ठेवतो. आणि मला सर्वांना श्रोतूबंधूंना सांगायला आवडेल की मॅडमचं आपलं हे 3रं व्याख्यान आहे. 7व्या व्याख्यानाला आल्या होत्या, त्याच्यानंतर मिलेटच्या व्याख्यानांना मॅडमनी आपल्याला मार्गदर्शन दिलं आणि हे आज हे 3रं व्याख्यान आहे. आज मी सर्वप्रथम सर्वांना नववर्षाच्या अभिनंदन करते. सर्वांना शुभाशय म्हणून सांगते की 2026 सर्वांचं नवीन वर्ष भरभराटीचं जाओ, यश प्राप्ती हो. आजचा दिवस हा जरा खास आहे. 3 जानेवारी हा दिवस आंतरराष्ट्रीय दृष्टीने म्हटलं तर आपल्याला भारतामध्ये महिलांना शिक्षणाची मुहूर्तमेढ देणाऱ्या सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस आहे. आणि छत्रपती शिवाजी छत्रपतींनी जे आपल्याला मराठा राज्य दिलं, त्यांच्या मासाहेब म्हणजे राजमाता जिजाऊ यांचाही जन्मदिवस आहे. तर हा जन्मदिवस जो आपण साजरा करतो, याच्या मागे हे आपल्याला कारण प्रेरणा असतात. प्रेरणा देणारे जे व्यक्तिमत्व आहे, त्यांच्याकडून आपण काही शिकलं पाहिजे. तसंच 12व्या शतकामध्ये महात्मा बसवांनी सर्वप्रथम महिलांना समवागणूक दिली. समता, अभिव्यक्ती स्वातंत्र्य याचं पहिल्यांदा महात्मा बसवांनी अनुभव मंटपमध्ये त्यांना जागा दिली, समता शिकवली आणि बोलायला शिकवलं, लिहायला शिकवलं, समाजासमोर येऊन आपलं मन व्यक्त करायला शिकवलं. तर आपण जर त्यांचा मागे दुंडाळा घेतला तर जाणवतं की आजचा विषय जो आहे मॅडमचा, तो शिवशरणी, बसवकालीन शिवशरणींचं जे कार्य आहे, महान कार्य, त्या कार्यावर आपण आज आपल्याला मॅडम मार्गदर्शन करणार आहेत. आता मॅडमनी शिवशरणींमध्ये आपण जर बघितलं तर आपल्याला डोळ्यासमोर 2-3 शिवशरणी लगेच येतात. कोण येतं तर अक्कमादेवी येतात, गंगांबिका येतात, नीलांबिका येतात, नंतर गुड्डापूर दानम्मा आहे, अक्क नागम्मा आहेत. या सगळ्या पहिल्या ज्या महत्वाच्या ज्या आहेत सर्वांसमोर येणाऱ्या, सत्यक्का आहे. म्हणजे आपल्याला असं डोळ्यासमोर येतं, जाणवतं की शरणांमध्ये किंवा शरणींमध्ये राण्यांपासून ते झाडू करणाऱ्या, ते वेश्यावृत्ती असणाऱ्या किंवा गहू काढणाऱ्या किंवा आपल्या नवऱ्याला त्यांच्या व्यवसायामध्ये, म्हणजे चांभार असेल, नाविक असेल, त्यांच्या व्यवसायामध्ये सहभागी करून आपलं मत व्यक्त करणाऱ्या ह्या शरणी महान शरणी आहेत. आणि त्यांचे विचार आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आज आपल्या मॅडम आपल्या समोर आहेत. तर त्यांच्याविषयी जेव्हा आपण एखादी महिला समाजामध्ये पुढे येते तर आपल्याला जाणवतं की 900 वर्ष झाले तरी आजची परिस्थिती खूप बदलली असं म्हणता नाही येणार. की मेट्रो सिटीज मध्ये थोडासा बदल झालेला आहे नक्कीच, कारण मुलींनाही त्याचं जागरण, जबाबदारी आलेली आहे, अवेअरनेस आलेला आहे. पण खेडोपाड्यामध्ये तसं अजून बॅकिंग म्हणता येईल आपल्याला, तसं नाहीये. तर प्रत्येक महिला पुढे ज्या आल्या त्यांच्या मागचं फॅमिली बॅकग्राऊंड हे खूप महत्वाचं आहे. आणि मी सर्वांना इथं आवाहन देवं की ज्या महिला आहेत, म्हणजे इथे असलेले पुरुष वर्ग आहेत, त्यांना की आपल्या पत्नी, बहीण, मुलगी असतील तर त्यांना सर्वांना तुम्ही मार्गदर्शन द्या, कारण त्यांना मार्गदर्शन आणि मोकळा श्वास घेऊ द्या, त्यांचे विचार मांडू द्या. आणि आजच्या महिला मॅडम आहेत तर त्यांचे सुद्धा मी जो परिचय करून देईन
तर मला सांगायला नक्की आवडेल की मॅडम नाशिकहून आहेत आणि त्यांचा परिचय त्यांच्या मिस्टरांनीच लिहून दिलेला आहे. तर ही एक खूप गौरवाची बात आहे की आपल्या सहचारिणीच्या यशामध्ये त्यांचा खूप महत्वाचा आणि मोलाचा असा वाटा आहे. तर मी मॅडमबद्दल नक्की सांगेन. मॅडम नाशिकच्या आहेत आणि त्यांचं शैक्षणिक त्यांचं प्राथमिक आणि शिक्षण सगळं संगमनेरला झालेलं आहे. तर सरांच्या जे लिहून दिलेले आहेत ते सरांच्या लेखणीमधूनच मी मॅडमचा आज परिचय करून देईन. एखाद्या मोठ्या शहरामध्ये जन्म घेऊन मोठ्या संस्थेत शिक्षण घेतले तरच माणूस प्रगती करू शकतो किंवा मोठा होऊ शकतो असं सर्वजण मानतात. पण हा जो गैरसमज आहे, हे गैरसमज तोडण्याचं काम मात्र डॉक्टर सौ संध्या तोडकर यांनी केलं आहे. ग्रामीण पार्श्वभूमी असताना, घरात शिक्षणाचा दीपोत्सव वातावरण नसताना सुद्धा केवळ जिद्दीच्या बळावर लिंगायत धर्मावर डॉक्टरेट मिळवणाऱ्या डॉक्टर सौ संध्या तोडकर यांचा हा प्रवास थक्क करणारा आहे. आणि इथं सांगायला आवडतं की डॉक्टर संध्या तोडकर मॅडमनी हिंदीमध्ये लिंगायत धर्मावरती बसवांनांवरती पहिला म्हणजे भारतातील पहिला हिंदी डॉक्टरेट मॅडमनी मिळवलेली आहे. खूप खूप अभिनंदन मॅडम. लग्नानंतर शिक्षण घेऊन मुलांना वाढवून संसार यशस्वी रीतीने करून त्यांनी लिंगायत धर्मात डॉक्टरेट मिळवली. परंतु केवळ यावरच समाधानी न राहता ज्या समाजात आपण जन्मास आलो त्या समाजाचे ऋण आपण फेडले पाहिजे या भावनेतून त्यांनी समाज सेवेचा वसा घेतला. त्यांच्या माहेरी घराण्यात परंपरागत वैद्यकीय चालत आली होती. त्यातूनच त्यांना आयुर्वेदाची गोडी लागली व त्यांनी आयुर्वेदात शरीरशास्त्र, विविध व्याधींचा, औषधांचा अभ्यास केला. त्यांच्या स्वतःच्या संशोधनातून काही औषधे विकसित केली. त्या औषधांचा रुग्णांवर खूप फायदा झाला आहे आणि ते फायदा घेत आहेत. अल्पावधीतच ब्रह्मगिरी हर्बल्स ही त्यांनी स्थापन केलेली कंपनी चांगलीच नावारूपास आली आहे. आज ब्रह्मगिरी हर्बलची 30 पेक्षा जास्त उत्पादने मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. Googleवर तेही आहेत. रुग्णांना त्यांचे आरोग्य सुधारण्यास मदत करत आहेत. निसर्ग सेवेच्या माध्यमातून त्यांनी विविध शाळा, कॉलेज, संस्था यांना स्वखर्चातून आयुर्वेदिक वनस्पती उद्याने उभारून दिली आहेत. त्यांच्या निबंध विविध क्षेत्रातील कामगिरीबद्दल त्यांना विविध संस्थांतर्फे अवॉर्ड्स मिळालेले आहेत. त्यांचा बराच गौरव करण्यात आलेला आहे. भालकी मठ आहे किंवा वेगवेगळ्या स्तरावरती त्यांना पद मिळालेले आहेत. अजूनही त्या मॅडम अजूनही धर्मसाधना लवकर उठतात, पहाटे आयुर्वेद अभ्यास करून दिवसाची सुरुवात करतात. हे सर्व करत असताना त्यांनी आपल्या संसाराकडे कुठेही दुर्लक्ष होऊ दिले नाही. त्यांचा मुलगा अभिषेक याने शतायुषी आयुर्वेदिक एजन्सीद्वारे आयुर्वेदिक औषधाच्या बाजारपेठेत आपले नाव कमावले आहे व मुलगी सौ वैभवी हिने वनस्पती शास्त्रात पदव्युत्तर पदवी घेऊन कॅन्सरवर उपयोगी असलेल्या वनस्पतींवर संशोधन करत आहे. हे सर्व डॉक्टर संध्या तोडकर या प्रवासामध्ये अखंड उत्साही दिसतात. कालच मी मॅडमला भेटले तर त्यांचा उत्साह ओसंडून वाहत होता. या त्यांच्या उत्साहाचे सिक्रेट विचार त्यावर त्या सांगतात की रुग्ण सेवेनंतर रुग्ण बरे झाल्यानंतर मिळणारे समाधान त्यांना खूप आनंद देऊन जातो. विविध माध्यमातून आयुर्वेदिक उपचार चालू ठेवलेत. विशेष म्हणजे मधुमेही रुग्ण, कॅन्सरग्रस्त रुग्ण, संधिवाताचे रुग्ण यांच्यावर प्रभावी औषधोपचार केलेले आहेत. त्यांनी काल त्याचे आमचे फोटो पण दाखवलेत आम्हाला. जो गँग्रीन म्हणून जो डिसीज होतो, जनरली डायबिटीज पेशंटमध्ये तो खूप होतो. तर ते त्यांच्यावरती त्यांनी आयुर्वेदिक औषध तयार केलेले आहे. आणि त्यामुळे बरेचसे पेशंट बरे पण झालेले आहेत. या बरोबरीनेच मॅडमला आणि सरांना दोघांना सांगेल की त्यांचं घर म्हणजे म्युझियम आहे. आर्किओलॉजी सेंटरने त्यांना म्युझियम अशी सर्टिफिकेट दिलंय असं त्यांनी सांगितलं आणि वेळेच्या अभावी आता मी ते फोटोज शेअर करत नाहीये. पण त्यांच्या घरामध्ये म्हणजे ज्यांना उत्सुक आहेत त्यांनी जरूर जावं आणि बघावं की कला काय असते. म्हणजे जोपासना
जुनं ते नवीन, जुनं ते सोनं असं आपण जे म्हणतो, त्याच्यामधून मॅडम आम्हीही तुमच्याकडनं शिकलो आणि तुमच्या विविध व्यासंग म्हणजे मॅडम समाजसेविका आहेत, कॉलेजमध्ये शिकवत होत्या. अ, राजकीय, धार्मिक, सामाजिक आणि आता आयुर्वेदिक विश्वामध्ये मॅडमनी खूप नाव कमवलेलं आहे आणि त्यांना तुम्हाला खूप आमच्या या मंचावरनं खूप खूप शुभेच्छा मॅडम. आणि तुमचा परत आपल्या धर्मामध्ये, धर्मासाठी आणि शरणींबद्दलचं जे योगदान आहे, ते नक्कीच नाविन्यपूर्ण आहे, वाख्यानोजोगं आहे. एवढं सांगून मी माझे इथं तुमचं अल्पपरिचय थांबवते आणि इथं जमलेल्या सर्व श्रोतृंना मी परत सहर्ष स्वागत करते आणि मॅडमला सांगते पुढे घेऊया. धन्यवाद. शरणी डॉक्टर जयश्री अंगडी पट्टण यांनी आजच्या अतिथी व्याख्यात्यांचा परिचय करून दिला आहे. आता मी आजच्या अतिथी व्याख्यात्या शरणी डॉक्टर संध्या तोडकर यांना विनंती करते की त्यांनी व्याख्यान सुरू करावे. मॅडम अनम्यूट मध्ये. आवाज येत नाहीये ताई. संध्या ताई आवाज येत नाहीये. अनम्यूट करा. हॅलो, आता येतोय? हो येतोय. येस. शरणू शरणार्थी माझ्या सर्व मैत्रिणींना, भगिनींना आणि माझ्या बांधवांना माझ्या मनापासून शुभेच्छा आणि नवीन वर्षाचं आपण मी स्वागत करत आहे आणि 2026 आपणा सर्वांना आनंदाचं आणि सुख समृद्धीचं जावो, आरोग्यदायी जावो ही प्रार्थना करते आणि माझ्या व्याख्यानास सुरुवात करते. आजचा माझा व्याख्यानाचा विषय आहे बसवकालीन शिवशरणींचे सामाजिक योगदान. 12व्या शतकामध्ये स्त्रियांनी मिळवलेली पुरुषांबरोबरची संधी किंवा अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे फार महत्वाचं आहे. शेकडो वर्षापासून साहित्य रचना केवळ पुरुषांची मक्तेदारी असलेली ही मक्तेदारी शरणींनी खोटी ठरवली आहे. या क्षेत्रापासून महिला संपूर्णपणे वंचित होत्या. ती स्त्री समान पीठावर बसून आज आपला अनुभव वाचन करत आहे, समर्थपणे अभिव्यक्ती होत आहे. येणाऱ्या जर तिला योग्य संधी मिळाली तर ती दोन्ही क्षेत्र, तिचा संसार असो की परमार्थ असो, कुठलंही क्षेत्र ती समर्थपणे पेलण्यास अगदी तयार असते, एका पायावर तयार असते. हे मला आपल्या सर्व भगिनींना सांगावंसं वाटतंय. स्त्री खूप उत्कृष्ट दर्जाचं काम करू शकते. तेच साहित्य निर्मिती सुद्धा तिने खूप सुंदरपणे करून जगाला हे शिवशरणींनी सर्व दाखवून दिलेलं आहे. 12व्या शतकात या वचनकार शरणींनी अपूर्व असा इतिहास घडवला आहे. सांसारिक व पारमार्थिक दोन्ही स्तरावर त्यांनी समान संधी उपलब्ध करून आपलं जीवन कसं सुसह्य करता येईल, कसं समाजासोबत आपण आपलं प्रपंच सांभाळून परमार्थ कसा करू शकतो हे शिवशरणींनी आपल्याला 12व्या शतकात दाखवून दिलेलं आहे. आता अक्क महादेवी या श्रेष्ठ वचनकार, शरणी आणि कवयित्री आहेत. सध्या त्यांची 434 वचने आपल्याकडे उपलब्ध आहेत. त्यांच्यावर अनेक पुरुषांनी, स्त्रियांनी देशात आणि परदेशात जर्मन, इंग्लिश, फ्रेंच सर्व भाषांमध्ये PhD झालेली आहे. शरण सती लिंगपती या स्थायी भावाने त्यांनी लिहिलेल्या वचनांमध्ये उच्च पातळीवर चिंतन व्यक्त झालेले आहे. त्या विचार स्वातंत्र्याच्या पुरस्कर्त्या होत्या. तिकडे जा. अंगावरील दिव्य वस्त्रालंकार काढून केशांबरधारी होऊन राजमहालाचा त्याग करणाऱ्या 12व्या शतकामध्ये स्त्रियांच्या बरोबरीने पुरुषांच्या बरोबरीने संधी देणाऱ्या, अभिव्यक्ती स्वातंत्र्य देणाऱ्या अक्क महादेवींना व सर्व शिवशरणींना, महात्मा बसवेश्वरांना वंदन करते व त्यांच्या पायी नतमस्तक होऊन आजचे ज्ञानसुमन आपल्या पुढे अर्पण करून माझ्या व्याख्यानाला सुरुवात करते. माझ्या व्याख्यानाचा विषय आहे बसवकालीन शिवशरणींचे सामाजिक योगदान. खर तर मॅडमनी हा अतिशय सुंदर उपक्रम सुरू केला आणि त्यातलं 7वं पुष्प हे मी गुंफलं. त्यावेळी 33 शिवशरणींपैकी 13 शिवशरणी मी आपल्या पुढे
सादर केलेल्या आहेत. आज राहिलेल्या 20 शिवशरणे मी आपणास त्याचं महत्व प्रतिपादित करणार आहे. तर या बसवकालीन 770 शिवशरणांमध्ये 33 शिवशरणी होत्या. 33 पैकी 13 आपल्या झालेल्या आहेत आणि 20 आपण आज प्रतिपादित करणार आहोत. या 13 मध्ये आपण ज्या शिवशरणींचं चरित्र आपणा पुढे प्रतीत झालेलं आहे त्यांचं मी तुम्हाला एक थोडासा आढावा घेते की त्या 13 मध्ये प्रथम आपण अक्क महादेवी पाहिल्या होत्या. त्यानंतर अक्क नागम्मा म्हणजे महात्मा बसवेश्वरांची बहीण, चन्न बसवेश्वरांची आई. त्यानंतर आय दक्की लक्कम्मा म्हणजे तांदूळ वेचण्याचे कायक करणारी. नंतर गंगांबिका म्हणजे महात्मा बसवेश्वरांच्या प्रथम पत्नी. त्यानंतर नीलांबिका म्हणजे महात्मा बसवेश्वरांच्या द्वितीय पत्नी. त्यानंतर दानम्मा देवी ज्या सांगली मधील जत तालुक्यातील गुड्डापूर येथील दानम्मा देवी म्हणून ज्या आज प्रसिद्ध आहेत त्या एक उत्कृष्ट शिवशरणी होत्या. त्यांना आज देवत्व प्राप्त झालेलं आहे आणि अनेक घराण्यामध्ये त्या कुलदेवी म्हणून त्यांचं पूजन होत असतं. आपल्यापैकीही बऱ्याच जणांकडे दानम्मा देवी ह्या कुलदेवी स्वरूपात पूजल्या जात असतील. त्यानंतर आहे आपण पाहिल्या होत्या मोळिगे महादेवी म्हणजे काश्मीर राज्यातील मांडव्यपूर या ठिकाणी राजा भूपाल आणि गंगादेवी हे राजा राणी सगळं आपला राज्यकारभार मुलाकडे सोपवून ते कल्याण क्रांतीमध्ये कल्याणला सामील झाले होते. अनुभव मंटपामध्ये सामील झाले होते. महात्मा बसवेश्वरांचं कार्य पाहून ते खूप प्रेरित झाले आणि पूर्ण राज्याचा त्याग करून मुलाकडे ते सर्व सोपवून ते त्यावेळी आलेले होते. पण सर्व शिवशरणांचं असं होतं की कायक म्हणजे आपण जे काही काम करतो त्यातून आपला उदरनिर्वाह चालून मग आपण परमार्थ करायचा. आपल्या पुरतं खाणं आपण स्वतः कमवायचं, त्याला कायक म्हटलं जायचं. तर ह्या राजा राणींनी संसार त्यागला, राज्य त्यागलं आणि अनुभव मंटपात दाखल झाले आणि आपल्या रोटीसाठी हा राजा चक्क मोळी विक्या म्हणजे लाकूड विकणारा झाला. म्हणून त्याला मोळिगे, त्याने स्वतःचं नाव मारय्या होतं म्हणून त्याला मोळिगे मारय्या म्हटलंय आणि त्यांच्या पत्नीला मोळिगे महादेवी म्हटलंय. तर त्या शिवशरणींमध्ये ही मोळिगे महादेवी जी राजाची राणी होती काश्मीर जवळच्या मांडव्यपूरची, तिचंही चरित्र आपण मागच्या वेळेस अभ्यासलेलं आहे. त्यानंतर सत्यक्का अशी होती की जेव्हा बिज्जल राजा आणि महात्मा बसवेश्वर यांच्यामध्ये ही जी रक्तरंजित क्रांती झाली त्या क्रांतीमध्ये बिज्जल राजाला संपवण्यासाठी आपल्या स्वतःच्या मुलाला प्रेरित करणारी ही सत्यक्का अतिशय थोर शिवशरणी होती. आजच्या युगात मला सांगा, आपल्या मुलाला आपला राज्य, आपला देश, आपला धर्म वाचवण्यासाठी कोणतीही स्त्री पुढे करणार नाही. तर या सत्यक्काने बिज्जलाचा वध करण्यासाठी आपल्या मुलाला प्रेरित केले होते. अशा या सत्यक्काचाही परिचय मी आपणास मागच्या वेळेस दिलेला आहे. त्यानंतर कोट्टनत सोमव्वा, त्या सोमम्माचाही मी तुम्हाला परिचय दिलेला आहे. त्यानंतर संकव्वा ही शरीर विक्रय करणारी वीरांगणा म्हणजे वेश्या होती. पण आपल्या शिवशरणांच्या ज्ञानाने ती प्रभावित होऊन तिने हा वाईट धंदा सोडून ती शिवशरणी झाली आहे आणि आपल्या महात्मा बसवेश्वरांनी लिंगायत धर्मामध्ये विधवा, परित्यक्ता, वेश्या अशा सर्वांना कसं सामावून घेतलेला आहे आणि तो कसा विश्व धर्म झालेला आहे हे यातून आपल्याला प्रतीत होतं. त्याचप्रमाणे काळव्वा ही पण एक सुताराची पत्नी होती. सुताराचं कायक करणारी, लाकडाचं काम करणाऱ्या सुताराची ही बायको होती काळव्वा. हिने सुद्धा छान वचनं लिहिलेली आहेत की जसं लाकूड तुमच्या हातातून रंधा सुटल्यानंतर पाय कापला जाईल तसं आहे. तुम्ही जर वाईट मार्गाला लागले किंवा भक्ती केली नाही तर माणसाच्या अवस्था तशीच होईल, हे तिने तिच्या वचनातून सांगितलंय. तशीच मुक्तायक्का ही सुद्धा होती. तिचं पण आपण मागच्या वेळेस पाहिलेलं आहे की
तिच्या भावाबरोबर ती भावालाच गुरु मानते आणि कशी शिवभक्तीत ते बहीण भाऊ अजगण्णा आणि मुक्तायक्का हे शिवभक्तीत लीन झाले होते आणि भाऊ गेल्यानंतर प्रभुदेवांनी तिला आपल्या जीवनाचं महत्व सांगितलेलं आहे आणि तिचा तो आक्रोश त्यांनी कसा बंद केला आणि जीवनाचं महत्व तिला सांगितलं हे ती आपल्या वचनांमधून सांगत असते. तसंच अजून एक काळोबा होती, काही नावामध्ये साम्य आहे. सिद्ध बुद्ध पत्नी काळोबा हिचंही चरित्र आपण पाहिलेलं आहे. अशा प्रकारे मागे आपण 33 पैकी 13 शिवशरणी बघितल्या होत्या. आज राहिलेल्या 20 शिवशरणींचं महत्व मी तुम्हाला सांगणार आहे. तर थोडक्यात त्या 20 शिवशरणी ज्या आहेत त्यांची फक्त मी तुम्हाला यादी वाचवून दाखवते आणि मग एक एक एक्सप्लेन करते. त्यातील आता 14वी शिवशरणी आहे लक्षम्मा, नंतर 15वी आहे कामम्मा, रेचव्वा, रेमम्मा, रेमव्वा, मसनम्मा, काळव्वा, अमुगे रायम्मा, गंगम्मा, लिंगम्मा, गोगव्वा, वीरम्मा, केतल देवी, दुग्गळा, गुडुवा, कदीर काळव्वा, रायम्मा, रेकम्मा, गजेश मसनय्याची श्री आणि शेवटची आहे डोंता देवी. अशा 33 शिवशरणी पूर्ण आपण आज करणार आहोत. 13 झालेल्या आहेत. 20 पैकी आता मी जी 14वी शिवशरणी आपली आहे तिच्याविषयी आपणाशी चर्चा करू इच्छिते, माहिती सांगू इच्छिते. तर 14वी शिवशरणी आहे अमुगे रायम्मा. अमुगे देवय्याच्या श्री वचन प्रसिद्ध आहे. त्यातच अमुगे रायम्माचं वचन या नावाने या रायम्माची वचने आहेत. तर ह्या प्रत्येक वचनामध्ये एक अंकित म्हणजे कुठल्या तरी देवाला ते अर्पित असायचं शिवलिंगाला. म्हणजे जसं अक्क महादेवीचं हे मल्लिकार्जुन देवा असं शेवटी असायचं, तसं प्रत्येक वचनामध्ये प्रत्येक शरणी हे अंकित कुठलं तरी एक लिंगाचं नाव पर्टिक्युलर त्यांचं ठरलेलं असायचं. तसं अमुगे रायम्मा हिने अमुगेश्वर लिंग हे तिचं अंकित होतं प्रत्येक वचनामध्ये. तर अमुगे रायम्माची 114 वचने आज उपलब्ध आहेत. अमुगे रायम्माला वरदानियम्मा असं सुद्धा म्हटलं जायचं. त्या नावाने सुद्धा त्या प्रसिद्ध होत्या. तर त्यांचा इतिहास तुम्हाला सांगायचा झाला तर सोन्नलिगे म्हणजे सोन्नलपूर म्हणजे आजचं सोलापूर. सोलापूर सर्वांना माहितच आहे. तर त्याला पूर्वी सोन्नलिगे म्हणायचे किंवा सोन्नलपूर म्हणायचे. तर आजच्या सोलापूरमध्ये त्यावेळी अमुगे देवय्या नावाचे एक गृहस्थ राहायचे. ते अतिशय निष्ठावान होते आणि त्यांचं कायक हे विणकर होतं. या विणकराला या त्यांच्या पत्नी रायम्मा या मदत करायच्या. म्हणजे हे विणकर जोडपं जे होतं देवय्या आणि रायम्मा हे अतिशय निष्ठावान होतं. कथा पुराण जेव्हा माझ्या वाचनात आली त्यात एक अशी कथा आलेली आहे. तुम्ही दंतकथा म्हणा, इतिहासाला साक्षीदार आपण नाही आहोत, पण मी जे काही वाचलं ते तुम्हाला सांगते की हे विणकर जोडपं अतिशय निष्ठावान होतं आणि जे सोलापूर मधील आहेत त्यांना माहित आहे की सोलापूरला सिद्धरामेश्वराचं 68 लिंग खूप मोठं देवस्थान आहे. आजही तिथे गड्डा यात्रा आपल्या संक्रांतीला भरते. आता संक्रांत आलीच आहे. तिथे गड्डा यात्रा महोत्सवाला बरेच जण जातात. तर त्यावेळेला ते सिद्धरामेश्वर समाधीस्थ नव्हते. जिवंत असताना त्यांनी एक तिथे मल्लिकार्जुनाचं जे मंदिर आहे त्याचं काही महोत्सव त्यांना करायचा होता, ते पर्व करायचं होतं. तर त्यावेळेला यांनी रायम्मा आणि तिचा पती देवय्या यांना सांगितलं की तुम्ही मला तांदूळ कांडून द्यायचे आहे, पण हे एक लिंग देवोपासना करणारे, पिंड न मांडणारे, मंदिर नाको असलेलं, अनुभव मंडपाचे सदस्य असलेले हे लोक, तर यांनी काय केलं
त्या जोडप्याला तांदूळ काढण्याला सांगितल्यानंतर त्यांनी सिद्धरामांना स्पष्टपणे नकार दिला आणि सिद्धरामाला या गोष्टीचा खूप राग आला. सिद्धरामांनी त्यांना सांगितलं की तुम्ही हे गाव सोडून जायचं. त्यांना वाटलं, सिद्धरामांना वाटलं की हे घाबरले की जाणार नाही, पण या जोडप्याने 3 गाठोडे बांधले, 2 गाठोडे सोबत घेतले आपल्या सामानाचे आणि 1 गाठोडं मल्लिकार्जुनाच्या पिंडीवर ठेवून दिलं आणि गाव सोडून निघाले. ही गोष्ट जेव्हा सिद्धरामांना समजली तेव्हा त्यांनी त्यांना विनवणी केली आणि सोलापुरात राहण्याचा हे सांगितलं महत्व, पण तरीही त्यांनी ऐकलं नाही आणि ते न घाबरता कल्याणकडे आले आणि कल्याणमध्ये ते तिथे राहिले. तर कल्याण क्रांती होईपर्यंत सुद्धा ते कल्याणमध्येच राहिले आणि रोज अनुभव मंटपाला ते हजर असायचे आणि रोज अनुभव चर्चा ते करत असायचे. कल्याण क्रांतीनंतर पुणजे नावाचं एक गाव आहे, तिथेच ते ऐक्य झाले. आज त्यांची समाधी तिथे आहे. यातून त्यांची एक लिंगनिष्ठा आपणास दिसून येते. रायम्मा या स्वतःला खूप ज्ञानी समजणारे जे लोक आहेत त्यांच्यावर खूप टीका करतात. त्यांच्या वचनांमधून त्या सांगतात, आत्मज्ञान असलेल्याच गुरुची गरज काय. अप्रोदितपणे ते मुद्दाम म्हणताय की आत्मज्ञान असलेल्याला लिंगाची गरज काय असं त्याला वाटतं. आत्मज्ञान असलेल्या पादोदक आणि प्रसादाची गरज काय. आत्मज्ञान असलेल्यास अमरेश्वर लिंग जायची मग शंका का. जर तो इतका ज्ञानी आहे तर मग त्याला त्या शिवलिंगापर्यंत जायची शंका का. अशा प्रकारे रायम्मांनी अनेक वचने लिहिली. त्यामध्ये त्यांची चिकाटी, धैर्य, निर्धार हा सर्व अभिव्यक्त होत असतो. घाबरू नको रे म्हणा, मागे सरू नको रे म्हणा, धरलेला निर्धार सोडू नको रे म्हणा, असं म्हणून तन मन धन या भावाने शुद्धीकरण करून रायम्मा जगल्या आणि ह्या खरोखर ज्येष्ठ अशा शिवशरणी होता. असा या रायम्मा यांचा परिचय मी तुम्हाला दिला आहे. त्यानंतरच्या शिवशरणी आहेत काळव्वा. या काळव्वा ही 2-3 आहेत की त्यांची नावं काळव्वा जरी असली तर ही जी काळव्वा मी तुम्हाला सांगणार आहे ही उरुलिंग पेद्दी या शरणांची पत्नी होती. तर उरुलिंग पेद्दी हे अतिशय प्रसिद्ध आणि विशेष महत्व असलेले शरण अनुभव मंटपामध्ये होते. तर काळव्वा ही दलित होती, ही दलित शिवशरणी होती आणि उरुलिंग पेद्दींची ती पत्नी होती. पण काळव्वाची 12 वचनं स्वतःची अशी उपलब्ध आहेत. श्रमाचा कायक ज्यांच्याकडे नाही तो भक्तच नाही अशी तिची धारणा होती. म्हणजे आपण म्हणतो काय कवे कैलास, तर श्रमाला ईश्वर श्रेष्ठत्व देणारी ही तिची विचारसरणी होती. म्हणूनच ती अनुभव मंटपात होती. व्रताचरणाबद्दल कुठलंही व्रत त्याचं आचरण करायचं तर त्याबद्दल ती विशेष काळजी घ्यायची. त्याच्या दृष्टीने व्रत म्हणजे रत्न, काळव्वाच्या दृष्टीने व्रत म्हणजे शिंपल्यातील मोती, व्रत म्हणजे समाधान आणि व्रत चुकलं तर प्राण नसलेल्या शरीरागत तिची अवस्था होते असं तिने आपल्या वचनातून सांगितलेलं आहे. म्हणजे तिच्या व्रतनिष्ठेची ही पराकाष्ठा आहे. शिवभक्तांनी सकाळी उठून गुरु, लिंग, जंगम यांना शरणू म्हटलं पाहिजे. जर त्यांनी म्हणजे ब्राह्मणांना किंवा इतरांना शरणू म्हटलं तर त्यांचा डुकराच्या पोटी जन्म घ्यावा लागेल असं तिने आपल्या वचनातून लोकांना खडसवलेलं आहे. असं काळव्वाच्या बोलण्यामध्ये शेकडो वर्षापासून जे पददलित झालेले आहे त्यांचा दुःखाचा आवाज आपल्याला येतोय. निर्भीडपणे तिने या दलितांची समस्या तिथे मांडलेली आहे. एवढ्या तिने खस्ता खाल्लेल्या आहेत. त्या खस्ता खाल्लेल्या आवाजामध्ये
कधीही न पुसले जाणारे सत्य तिने आपल्या वचनामधून मांडलेले आहे. शरणांची चळवळीची सार्थकता झालेली आहे असं त्या एका वचनामध्ये म्हणतात. 12व्या शतकामध्ये महात्मा बसवेश्वरांनी जी सामाजिक समरसता आणलेली आहे, कुठल्याही धर्माच्या माणसाला लिंगायत धर्मात दीक्षा देऊन त्याला पावन केलेलं आहे. त्यामुळे त्या म्हणतात की ही शरणांची चळवळ खरोखर सार्थकी लागलेली आहे. आणि 12व्या शतकातल्या विषम समाज व्यवस्थेचे या समाज व्यवस्थेच्या विरुद्ध ताठ मानेने उभे राहून परखडपणे आपले विचार मांडणारी दलित शरणी काळोवा स्त्री स्वातंत्र्याचा व विचार स्वातंत्र्याचा कणखरपणे उद्घोष करताना आपल्याला दिसते. अशी ही दलित शरणी काळोवा अतिशय स्पष्ट वक्ती होती. यानंतरचे शरणी आहे मसनम्मा. एडे मठेदर नागीदेव यांची पत्नी मसनम्मा. आता बघा, अनुभव मंटपामध्ये नुसते कर्नाटकातील लोक नव्हते, तर काश्मीर मधील जसा हा मांडव्यापुरून राजा आला तसं तमिळनाडून पण हे जोडपं आलेलं होतं मसनम्मा. तर तामिळनाडूमध्ये कांचीनगरहून आपल्या पती नागीदेवय्या सोबत ही मसनम्मा कर्नाटकात आली होती. हिचं एकच वचन प्रसिद्ध आहे आणि त्याचं अंकित आहे गुणेश्वर लिंग. व्रत शिवभक्ताला शोभून दिसते, व्रत शिवभक्ताला शोभून दिसते, सामान्य लोकांस नाही, अशी तिची वचनामध्ये आलेलं आहे. असं म्हणणारी मसनम्मा कावळ्यास कुत्रा खाल्लेले न दिसे, व्रत भ्रष्टाची संगत केलेली न दिसे असे म्हणत ती व्रत भ्रष्ट झालेल्या लोकांची निंदा करते. तिचं म्हणणं आहे की जे आपण व्रत करतो ते प्रामाणिकपणे केलं पाहिजे. व्रतभ्रष्ट जर तुम्ही राहाल तर कावळ्या कुत्र्यापेक्षा तुमची बेहतर अवस्था आहे. अशा लोकांसोबत तुम्ही राहायला सुद्धा नको. जसं कुत्र्यास संत्रे आवडेल का, म्हणजे कुत्र्याला तुम्ही संत्र खायला तर त्याला आवडेल का, अशा उदाहरणाने ती अज्ञानी आणि आध्यात्मिक व्यक्तींची तुलना अर्थपूर्णपणे आपल्या पुढे सादर करत असते. अशी ही मसनम्मा. यानंतरची शिवशरणी आहे, ही पण काळोवा आहे, पण ही काळोवा सूत कातणारी काळोवा आहे. चरख्यावर जे सूत कातलं जायचं त्याचं कायक करणारी, वस्त्र विणण्यासाठी जो धागा तयार करावा लागतो ते करणारी ही शिवशरणी म्हणजे काळोवा. सूत कातण्याचं चरख्यावर कायक करत असताना गुम्मेश्वर अंकित घेऊन तिने वचन लिहिलेलं आहे. तिचं एकच वचन आपल्याला सापडतं, जाऊ दे झालं. चरख्याची पाणी मोडल्यावर जशी अवस्था होते, चरख्याची पाणी मोडल्यानंतर कशी चाक मोडलं, त्याचं पाते मोडले तर कशी अवस्था होते, त्याप्रमाणे तुमचं व्रतहीनांशी जर तुम्ही मैत्री केली तर तशी तुमची अवस्था होते. म्हणजे चरखा चालतो आहे आणि त्याचं जर पातं तुटलं तर त्याच्यावर तो धागा कुठेही गुंडाळला जाणार आणि तुमचं धागा आणि ते सगळं सैरभैर होणार. तसं व्रतहीनांच्या सोबत जर तुम्ही राहिलात तर तुमचं वचन जीवन सुद्धा असंच सैरभैर होईल आणि तुमच्या जीवनाला काही अर्थ राहणार नाही. असं खूप एकाच वचनातून ती अगदी जीवनाचं इंगित आपल्याला सांगते आहे. अशा या काळोवा खरोखर श्रेष्ठ आहे. यानंतरच्या शिवशरणी आहेत रेमव्वा. या रेमव्वाला काही ठिकाणी रेबव्वा सुद्धा म्हटलेलं आहे. या सुद्धा त्या काळोवाप्रमाणेच चरख्यावर काम करत असत. त्यांचाही सूत कातण्याचाच कायक होता. हरिहर जे कवी होते त्यांच्या लिंगार्चनेय रगळे यामध्ये हा त्यांचा वचन आपल्याला सापडतं. शिवशरणीसोबत रेमव्वाचे ते स्मरण करतात. हरिहर लिंगार्चनेय
रगळेमध्ये हरिहर सुद्धा तिचं स्मरण करत असतात. शिवशरणींसोबत रेमव्याचे अजून वर्णन पालकुरिके सोमनाथ त्यांनी आपल्या पंडिताराध्य चरित्र मध्ये सुद्धा गणसहस्र नामावलीमध्ये रेमोवाचं वर्णन केलेलं आहे. म्हणजे हे इतके दिग्गज असे कवी होते ज्यांनी काव्य लिहिलेली आहेत, पुराण काव्य लिहिलेली आहेत. अशांनी सुद्धा या रेमोवाचा उल्लेख केलेला आहे, स्मरण केलेलं आहे. बसवादी शरणांच्या वचनांप्रमाणे समस्त पुरातनांची वचने या संग्रहामध्ये कदीर रेमोवाचे नाव समाविष्ट आहे. चरख्यावर सूतकातून आलेल्या कमाईतून गुरु, लिंग आणि जंगमांची सेवा केली पाहिजे हा तिचा नित्याचा क्रम होता आणि रोजच्या अनुभव मंटपाच्या चर्चेत ती स्वतः सहभागी होत असे. मी फिरवत असलेल्या चरख्याची कुळ जात ऐका हो या वचनामध्ये आपल्या कायकाची पारिभाषिक साधनेशी त्या तुलना करतात. ज्ञानाची टकळी भक्तीच्या हाताने फिरवल्यास सूत कातले गेले, टकळी भरली अशी सुंदर आध्यात्मिक वाक्ये त्यांच्या या वचनातून सहज येतात. खर तर या निरक्षर असतील अशा शिवशरणी इतकी सुंदर वाक्य त्यांच्या तोंडातून बाहेर कशी पडत होती आणि हे अगदी काही सहज कसं होत होतं हे खरं आश्चर्याची गोष्ट आहे. रेमोवाच्या वचनांची भाषा सरळ दिसत असली तरी ती गूढ आणि गंभीर अशी होती. पारिभाषिक जीवनाचा समन्वय साधण्यासाठी लिहिलेली त्यांची काही कूटवचनं आहेत ती अतिशय गूढ आहेत. ती दिसताना तुम्हाला सरळ वाटेल, त्याचा पण गर्भित अर्थ हा प्रत्येकाला समजून घ्यायला अवघड पडतो. अशी ही हुशार अशी रेमोवा एक शिवशरणी म्हणून प्रसिद्ध होती. त्यानंतर शरणी आहे रेमम्मा, कन्नडी कायकद रेमम्मा असं तिचं नाव आहे. रेमम्माचं रेमम्मा ही बहुतेक कन्नडी कायकद म्हणजे ही नाभिक समाजामध्ये जन्माला आली होती. नाभिक म्हणजे न्हावी समाजामध्ये जन्माला आली होती. कन्नडी कायकद, कन्नडी कायकद म्हणजे काय तर याचा संबंध बहुतेक आरशाचा उद्योग असा त्याचा अर्थ आहे. म्हणजे केश कर्तनाचा उद्योग म्हणजे नाभिक समाजाचा उद्योग. या समाजातून ही शरणी आलेली आहे. रेमम्माचे एकच वचन सापडते पण ते अतिशय अर्थपूर्ण आहे. सद्गुरु संग निरंग लिंग असं त्यांचं अंकित आहे. लिंग, जंगम, प्रसाद हे चुकू नये, गणाचार, निष्ठा ते दाखवतात. त्यांचं म्हणणं आहे की गुरु आणि लिंग जंगमांची सेवा आपण म्हणतो ना तर ती केली पाहिजे, प्रसाद रोज घेतला पाहिजे, म्हणजे हाच खरा गणाचार आहे अशी निष्ठा त्यांनी आपल्याला दाखवलेली आहे त्यांच्या वचनातून. रेमम्माची प्रसादाविषयीची भक्ती, व्रताचाराविषयीची जी निष्ठा आणि व्रत चुकवणाऱ्या विषयी त्यांना जो कोप आहे, जो राग आहे, या सर्व गोष्टी त्यांनी आपल्या वचनातून व्यक्त केलेल्या आहेत. अशी ही रेमम्मा, व्रतनिष्ठा सांगणारी रेमम्मा आपणास मी सांगितली आहे. त्यानंतरची शिवशरणी आहे रेचव्वा, काटकुटयाची स्त्री. काटकुटयाची स्त्री म्हणजे त्या शरणाची ती बायको, पत्नी, स्त्री, तिचं नाव आहे रेचव्वा. सिद्ध नंजेशाच्या गुरुराज चरित्र या ग्रंथामध्ये हिचं वर्णन आलेलं आहे. समस्त पुरातनांची वचने व शील संपादन या वचन संग्रहामध्ये सुद्धा रेचव्वाचं वर्णन आम्हाला पाहायला मिळालेलं आहे. तिचं एकच वचन सापडतं पण ते सुद्धा खूप अर्थपूर्ण आहे. जसं वांज गाय दूध देईल का हो, जसं वांज गाय दूध देणार नाही तसं मग व्रतहीन जो माणूस कुठलेही आचार विचार न पाळणारा आहे, व्रत करणारा नाहीये, जो व्रत मोडणारा आहे, अशा व्रतहीनाशी जर तुम्ही मिसळला तर
काय होईल? जसं वांज गाई बरोबर राहून काही उपयोग होणार नाही तुमच्या आयुष्याचा, तसं व्रतहीनांसोबत राहून सुद्धा तुम्हाला तुमचं आयुष्य अजून संकटात जाईल, असं त्यांनी एकदम आपल्या राकड भाषेतून सांगितलेलं आहे. आणि व्रतभ्रष्ट लोकांशी त्यांच्या विरुद्ध बोलताना ते आपल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा बेधडक असा उपयोग करताना आपल्याला दिसतात. ते अजिबात राकड भाषेमध्ये, कणखर भाषेमध्ये, अगदी शिव्या देणाऱ्या भाषेमध्ये म्हटलं तरी चालेल, अशा रांगड्या भाषेमध्ये त्या खडे बोल लोकांना सुनवतात की व्रतनिष्ठांसोबत तुम्ही राहू नका, तुमचं जीवन फलदायी होणार नाही. पुढच्या शिवशरणी आहेत कालकन्नीय कामम्मा. कालकन्नीय हा शब्द उद्योग सूचक असा मला वाटतो. कन्नी म्हणजे काय की जनावर बांधायचा दोर. हा दोर विकण्याचा त्यांचा कायक होता. म्हणजे दोर वळणं, दोर बनवून विकणं हा त्यांचा व्यवसाय होता आणि त्या कुटुंबाला त्यात मदत करायच्या. तर पूर्वी कुंची कोरव नावाचे जी जमात होती ते लोक दोर वळायचा उद्योग करायचे. आता ही कोरव लोक दोर वळायचा उद्योग करत असतात. म्हणून याच्यावरनं आपल्याला असं वाटतं की कामम्मा याच समाजातील असाव्या. निर्भीत निजलिंग या अंकिताने त्यांचं एकच वचन प्रसिद्ध आहे आणि त्यांनी असं म्हटलंय, माझी करते लिंगामध्ये बांधून ठेवते, गुरुलिंग जंगमाचे पाय बांधून ठेवीन असे म्हणत. म्हणजे नेहमी ज्यांची चलबिचल होते त्यांना मी लिंगामध्ये बांधून ठेवायची कल्पना खरोखर अर्थपूर्ण अशी मला वाटते. अशा प्रकारे अंतःकरणपूर्वक गुरु लिंग जंगमांची उपासना करण्याचे महत्व त्या विशद करतात असा त्यांच्या वचनाचा अर्थ आहे. यानंतरच्या शिवशरणी आहेत कोंडे मंचन्नाची पत्नी लक्षम्मा. आपण लक्ष्मण म्हणतो तसं लक्षम्मा. तर लक्षम्मा या कोंडे मंचन्नाच्या पत्नी होत्या. तर हा कोंडे मंचन्ना कोण होता असा तुम्हाला प्रश्न पडेल, बरोबर की नाही? तर कोंडे मंचन्ना हा बसवेश्वरांच्या विरोधी चहाडा सांगतो अशी त्याची ख्याती होती. पण खरं तर तो बसवेश्वरांच्या चहाड्या सांगत नव्हता. तो वैष्णव लोकांमध्ये मिसळून मुद्दाम असं बसवेश्वरांच्या विरुद्ध बोलायचा आणि मग त्यातून राज दरबारामध्ये हे बिज्जल राजाचे कान भरणारे जे ब्राह्मण होते, जे छुपे दुश्मन होते बसवेश्वरांचे, ते पुढील कूटनीती काय करताय, त्या बसवेश्वरांविषयी काय चाल खेळणार आहे हे त्या वैष्णवामध्ये राहून चहाडी करून तो ती बातम्या तिथून काढायचा. आणि खरं तर तो खूप सच्चा बसव भक्त होता. म्हणजे अशा खूप काही शिवशरणांच्या गमती जमती आहेत. तर त्या मंचन्नाने सुद्धा नारायण प्रिय रामनाथा या अंकित घेऊन 101 वचने त्यांनी लिहिलेली आहेत. त्याच्या पत्नीचं पण एक वचन आहे, समस्त पुरातनांची वचने यामध्ये या लक्ष्मणाचं एक वचन सापडतं. तर लक्ष्मणाचं जे वचन आहे ते अगजरेश्वर लिंग हे त्या वचनाचं अंकित आहे. आणि व्रतनिष्ठा हाच तिच्या वचनाचा खरा विषय आहे. बऱ्याचशा शिवशरणींचा विषय हा व्रतनिष्ठा आहे. म्हणजे दांभिक लोकांचे बोलणे अजगजेश्वर लिंगास मान्य नाही आणि अशी त्यांनी गणाचारावर निष्ठा आपल्याला ठेवायला सांगितलेली आहे आणि त्यांनी त्याचं महत्व गणाचाराचं या त्यांच्या एका वचनामध्ये प्रतिपादित केलेलं आहे. यानंतर आहे दळण कांडण करणारी सोमम्मा. समस्त पुरातन वचने व शील संपादन या दोन्ही वचन संग्रहामध्ये हिचं एक वचन सापडतं. बऱ्याचशा शिवशरणींचे एक एक दोन दोन वचन आहेत, काहींची कमी आहेत. आपण सगळ्यात जास्त जशी अक्क महादेवीची वचनं आहेत, काही
त्यानंतर अक्कनागम्मांची आहे, निलांबिकांची आहे, गंगांबिकांची आहे, दानम्मांची आहे. त्या मानाने ह्या ज्या शिवशरणी आहेत त्यांची वचने कमी आहेत, पण त्या अशिक्षित असून सुद्धा त्या विचाराने किती प्रगल्भ होत्या, ती वचने त्यांनी लिहिली किती हे महत्वाचं नाही, तर त्यांनी त्यात अर्थपूर्ण असा काय भाव प्रतीत केलेला आहे हे माझ्या दृष्टीने अत्यंत महत्वाचं आहे. तसं या सोमम्माने एकच वचन लिहिलेलं आहे आणि निर्लज्जेश्वर हे तिचं अंकित आहे. पण या वचनामध्ये तिने सांगितलंय की आपला क्रम रोजचा चुकू द्यायचा नाही. जसं ती दळण कांडण करते, दळण कांडणाचा जर तिचा क्रम चुकला तर काय होणार, तिला कणीच मिळणार, अख्खं धान्य नाही मिळणार. तर तसं तिने म्हटलंय, क्रम चुकून कांडल्यास कणी मिळे, परी तांदूळ न मिळे. असं तसं तिने हे अर्थ तुम्हाला असं सांगितलाय की व्रतहीनांच्या सोबत जर तुम्ही राहिले, त्यांच्यात जर मिसळले तर तुम्हाला नरक प्राप्तीच होणार, मुक्ती ना मिळे. तसं हे ती निर्धाराने आणि स्पष्टपणे सांगते आहे की व्रतहीनांसोबत राहू नका. म्हणजे ती आपल्या जीवनामध्ये व्रताचं किती महत्व आहे हे प्रतिपादित करते. यानंतर आहे गजेश मसन्नाची श्री. आता हा गजेश मसनय्या जो आहे त्याच्या स्त्रीचं नाव आपल्याला काही मिळालेलं नाहीये, तिचं नाव इथे उपलब्ध नाहीये, पण गजेश मसनय्याची स्त्री असंच नावाने 10 वचनं आपल्याला मिळाली. तर त्याच्यामध्ये अक्कलकोट जो तालुका आहे त्या अक्कलकोट तालुक्यातील करजगी हे तिचं गाव आहे. हिच्या 10 वचनांमध्ये सृष्टीची उत्पत्ती, लिंगाचे स्वरूप, ज्ञानाचे महत्व, गुरु लिंग जंगम यांची भक्ती, गुरुलिंग जंगमांचा आणि भक्ताचा परस्पर संबंध, शरणांची स्तुती असे विषय तिने प्रतिपादित केलेले आहेत. गुरु लिंग जंगम व भक्त यांचे स्वरूप अभिन्न आहे याची जाणीव आपल्याला या मसनय्याच्या पत्नीने करून दिलेली आहे. म्हणून ही सुद्धा एक श्रेष्ठ अशी शिवशरणी आहे. त्यानंतर आहे गुंडय्याची पत्नी केतल देवी. तर जसं आपल्या चक्राच्या गतीसोबत साक्षात शिवाला नाचायला लावणाऱ्या भक्त शिरोमणी कुंभार गुंडय्याची पत्नी म्हणजे केतल देवी. बिदर जिल्ह्यात भल्लकी म्हणजे आजचं जे भालकी गाव आहे, हे भालकी गाव म्हणजे केतल देवीचं माहेर आहे, गाव आहे. तिथे ती मडकी करण्याचा व्यवसाय करायची. म्हणजे तिचा पती कुंभार होता, त्या कुंभाराबरोबर ती त्याला मदत करायची. म्हणजे ते तिचं मडकी बनवणं हे तिचं कायक होतं. पती सोबत काम करताना ती शिवभक्तीमध्ये लीन झाली होती आणि ती अनेक वचने ती लिहायची. केतल देवीने फक्त 2 वचनं लिहिलेली आहेत आणि तिचं अंकित आहे कुंभेश्वर असं तिचं अंकित आहे. दोन्ही वचनं तिने जी आले ती व्रत आचरणाबद्दलच लिहिलेली आहे. न दिसणारे न शोधता, बघा नीट, न दिसणारे न शोधता, दिसणाऱ्याबद्दल ना बोलता, दिसणारे नि न दिसणारे एकच म्हणून जाणा असं त्या आपल्याला सांगताय. म्हणजे खरोखर याच्यात किती जीवनाचं त्यांनी अर्थपूर्ण असं मर्म आपल्याला सांगितलेलं आहे की कुठल्या गोष्टीकडे तुम्ही दुर्लक्ष करा. महाराष्ट्रात जसं ज्ञानेश्वर कालामध्ये आपल्याला भक्त गोरा कुंभार आहे. खरोखर मला आज केतल देवी आणि गुंडय्या यांच्यासोबत यांची जरूर आठवण झाली, गोरा कुंभार आणि त्याची पत्नी. त्याचप्रमाणे ह्या कर्नाटकातल्या 12व्या शतकातील गुंडय्या आणि केतल देवी हे कुंभार जोडपं आहे आणि त्यांच्या 2 वचनं अतिशय अर्थपूर्ण अशी आहेत. त्यानंतर आहे गोगव्वा. गोगव्वा या कोण होत्या, तर गोगव्वा या धूप बनवण्याचं कार्य करायच्या. जे आज आपण मठ मंदिरांमध्ये देवापुढे जो धूप लावतो
त्या धूपाचं कायक करणाऱ्या त्या होत्या. जेव्हा त्यांचं मूळ गाव हे केरळमध्ये आहे. जसं आता काही शरणी तमिळनाडूतल्या होत्या तसं ह्या केरळमधून आलेल्या होत्या. तर केरळमध्ये अवलूर नावाचं गाव आहे. तिथे एक शिवभक्त दाम्पत्य होतं. त्यांची ही गोगव्वा नावाची मुलगी तरुण झाली. त्यांनी तिच्यासाठी वर शोधण्याचं काम चालू केलं आणि हे जेव्हा तिला कळालं तिने घरातून पलायन केलं आणि एका मंदिरामध्ये जाऊन लपली. मग शोध घेतल्यानंतर त्यांना कळालं की ही शिवभक्तीत लीन झालेली आहे, हिला लग्नामध्ये रस नाही. मग त्यांनी तिचा लग्नाचा नाद सोडून दिला आणि तिला शिवभक्ती करू दिली. मग अशा प्रकारे तिने धूप अर्पण करण्याचा कायक केला आयुष्यभर आणि ती सगळ्या शिवभक्तीमध्ये लीन झाली आणि सर्व शिवभक्तांना ती धूप बनवून द्यायचं कायक करायची. पण समाजातील प्रस्थापित मूल्यांचा तिने धिक्कार केलेला आहे. कारण का प्राचीन काळापासून लोक स्त्रीला एक वस्तू मानतात, उपभोग्य वस्तू मानतात, हे तिला मान्य नाही. ती म्हणते समाजातील प्रस्थापित मूल्यचा मी धिक्कार करते. मोहित होण्याची क्रिया फक्त आपण पुरुषाला दोष देतो, ती पुरुषामध्येच नाहीये, ती स्त्रीमध्ये सुद्धा आहे. त्यामुळे ती म्हणते की हे नग्न सत्य मी जगापुढे उलगडून दाखवलं तिने की स्त्री पुरुष आणि समानतेचं शिंग तिने फुंकलं आहे की तुम्ही त्या पुरुषालाच दोषी धरू नका की मोहित होण्यामध्ये स्त्रीचा सुद्धा तेवढाच हात असतो. मग प्रत्येक गोष्टीत जर स्त्री पुरुष समानता आहे तर मग तिथे तुम्ही फक्त पुरुषालाच नावं ठेवू नका, स्त्री आणि पुरुष दोघेही या गोष्टीत समान आहेत हे तिने अगदी सांगितलेलं आहे की न घाबरता सांगितलेलं आहे. तशीच एक अजून शिवशरणी आहे दसरय्याची पत्नी वीरम्मा. अहिंसा हेच आपल्या जीवनाचं परम साध्य मानणारी ही शरणी आहे. शरणी वीरम्मा ही दसरय्या नावाच्या शरणाची पत्नी होती. तेरकणांबी गावची ही शरणी होती. या वीरम्माची 5च वचनं आपल्याला सापडतात. पण ती वचनामध्ये इतकं सुंदर सांगते की आई मेलेल्या अनाथ पोरांच्या गत किंवा अनेकांपुढे तोंड वेंगाडून किंवा अनेकांना उपदेश करून आपले पोट भरणाऱ्या भक्तांचा तिला राग आहे. ती त्यांच्यावर टीका करते. अशा प्रकारे वीरम्माचं प्रतिपादन भाषा अगदी सरळ आहे. दोन्ही वचनांमध्ये तिने एकादश प्रसादाचा पहिल्या वचनामध्ये केलेला आहे एकादश प्रसादाचा खुलासा आणि दुसऱ्या वचनामध्ये तिने दशविध पादोदकाचा खुलासा केलेला आहे. अशा प्रकारे ही वीरम्मा सुद्धा एक श्रेष्ठ अशी शिवशरणी आहे. त्यानंतर आहे दुग्गळा. प्रथम वचनकार म्हणून प्रसिद्ध असलेले जेडर दासी मैया हे शिवशरण सर्वांना माहित आहे. जेडर दासी मैया म्हणजे हे एक विणकर होते आणि ह्या विणकराची पत्नी म्हणजे दुग्गळा. जेडर दासी मैयांची बरीच वचने माझ्या वाचनात आलेली आहे, त्यांचं पुस्तकही आहे. तर या जेडर दासी मैयाला ह्या विणकामाच्या कायकामध्ये ही मदत करायची आणि शिवभक्तीमध्ये सतत लीन राहायची. कापड विणणं हा तिचा कायक होता. पण तिची 2 वचनं दासय्या प्रिय रामनाथा या नावाने उपलब्ध आहे. तर तशीच जेडर दासी मैयांची जी अनेक वचनं उपलब्ध आहे त्यामध्ये त्यांनी आपल्या पत्नी दुग्गळाचा उल्लेख केलेला आहे. जेडर दासी मैयांचं एक वचन मी तुम्हाला सांगते. त्यात त्यांनी म्हटलंय, आलेले जाणून वापर करी, आलेल्या मध्येच संतुष्ट राही, बंधू बांधवास विसरण्यात लावी, दुकुळेस आणून धन्य झालो पहा. म्हणजे आलेल्या गेलेल्यांची ती सेवा करते आहे, त्यामध्ये ती संतुष्ट राहते. जे काही मी आणून दिलं त्याचाच ती वापर करते आणि सर्वांना साधनाही करते आणि सगळ्या आलेल्या शिवशरण ना खाऊन आणि एकदम म्हणजे प्रफुल्लित करते
आणि सर्वांची सेवा करते. हे सगळं बघून अशी पत्नी मला मिळाली म्हणून मी धन्य झालो रामनाथा, असे जेणा दासी मैया आपल्या पत्नीचा उल्लेख आपल्या वचनामधून करतात. म्हणजे दासी मैया सारख्या शरणांचं जीवन उज्ज्वल केलं आहे दुगुळेने, हे तिचं महत्व त्यांनी यामध्ये सांगितलेलं आहे. त्यानंतरची शिवशरणी आहे बत्तलेश्वराची श्री गुडव्वा. बत्तलेश्वराची पत्नी गुडव्वा हिचं एकच वचन आपल्याला उपलब्ध झालेलं आहे. त्याचं अंकित आहे निंबेश्वर. व्रताच्या निष्ठा हाच तिच्या वचनाचा विषय आहे. अंतरंग शुद्ध अंतरंग शुद्ध नसता केवळ बाह्य व्रताचरण करणारा म्हणजे व्रती नव्हे. म्हणजे तिचं म्हणणं आहे की अंतःकरण शुद्ध पाहिजे. आपण म्हणतो ना की वरतून नुसती भक्ती करून उपयोग नाही, आतून ते आलं पाहिजे. म्हणजे अंतःकरण तुमचं शुद्ध असेल तर ती भक्ती कामाची, नाही तर त्या भक्तीचा काही उपयोग नाही. हे अगदी साधं सोपी गोष्ट पण अगदी महत्वाची आहे. कारण आपण बघतो खूप लोक जप जाप तीर्थाटन सगळं खूप गोष्टी करतात, पण त्या किती आतून करतात, किती लोकांना दाखवण्यासाठी तीर्थयात्रा करतात, की तुम्ही घराजवळच्या देवालयात गेले तरी पण तो जर भाव आतून असेल तर तुम्हाला काशीला पण जायची गरज नाही. अशा प्रकारे तिने एक आपल्याला सांगितलेलं आहे की व्रताचरण जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही ते व्रताचरण बाह्य न दाखवता ते आतून असलं पाहिजे. बत्तले याचा अर्थ माझ्या मते नग्न होतो. तर तिने ते बघा कशी कोटी केलेली आहे बोलण्यातून. बत्तलेश्वर हे तिच्या नवऱ्याचं नाव होतं. तर मग तिने असं म्हटलंय की जशी तुमची व्रतनिष्ठा बत्तल असेल म्हणजे नग्न असेल तर त्याचा काही उपयोग नाही. म्हणजे तिने या व्यक्तीविषयी दोन्ही गोष्टी लागू असल्यामुळे तिने कसं सांगितलंय, या तिच्या तुमची भक्ती पण नग्न आहे आणि इकडे नवऱ्याचं नावही बत्तलेश्वर आहे. तर तिने हा व्यक्ती वैशिष्ट्य एका शब्दात आपण म्हणतो ना, एका दगडात दोन पक्षी याप्रमाणे सुंदर असा श्लेष साधलेला आहे. यानंतरची शिवशरणी आहे काळव्वा. ही पण एक तिसरी काळव्वा आहे, पण ही बसवय्याची काळव्वा हिला म्हटलेलं आहे. नाव जरी सिमिलर असलं तरी ह्या तिन्ही शिवशरणी ह्या वेगवेगळ्या आहेत. या काळव्वाची 2 वचनं आपल्याकडे उपलब्ध आहेत. त्याचं अंकित आहे कर्महर काळेश्वरा. छोट्या व स्पष्ट सुंदर अशा काव्य रचनेची वचनं अतिशय त्यांची आकर्षक आहेत. कायक व्रत व बोलण्याचे महत्व त्या या वचनातून प्रतिपादित करतात. तिच्या दृष्टीने काळव्वाच्या दृष्टीने कायकापेक्षा व्रत हे श्रेष्ठ आहे असं तिने आपल्याला सूचित केलेलं आहे. यानंतरची शिवशरणी आहे बोंता देवी. आपल्याला सर्वांना माहितच आहे काश्मीरचा मांडव्यपूरची ही राजकन्या आहे. म्हणजे मोळीगे मारय्या आणि मोळीगे महादेवी हे जे जोडपं आहे ते मी आता बोललो आपण की काश्मीर मधून सगळ्या राज्याचा त्याग करून मुलाच्या हाती ते सोपवून हे जोडपं मांडव्यपूरवरनं अनुभव मंटपात सामील झालं होतं आणि त्यांनी आपल्या कायक म्हणून हे मोळी विक्याचा व्यवसाय केला होता. आणि त्याचं जे मूळचं नाव होतं भूपाल महादेव होतं या काश्मीरच्या राजाचं, आणि त्या राणीचं नाव होतं गंगादेवी. तर या दोघांनी भूपाल राजांनी नाव घेतलं मोळीगे मारय्या, म्हणजे मोळी विकणारा मारय्या. हा भूपाल महादेवाचं नाव मूळचं होतं, पण त्यांनी मोळीगे मारय्या झाला. आणि ही गंगादेवी जी राणी होती तर ती मोळीगे महादेवी झाली. तर या राजाची बहीण म्हणजे ही बोंता देवी. या बोंता देवीने सुद्धा अतिशय सुंदर असलेली ही बोंता देवी, तिचं मूळचं नाव त्या राजकन्येचं नाव निज देवी होतं, पण ती लहानपणापासूनच शिवभक्त होती. तिला या राजवैभवात काहीही रस नव्हता. मग तिने सगळं वैराग्य धारण केलं. अंगावरची वस्त्र सुद्धा
काढून टाकली आणि दागदागिने तर नाहीच, पण सगळं वैराग्य होऊन ती कल्याणाकडे तिने प्रस्थान केलं. तर ती जेव्हा ती रस्त्यात नग्न अवस्थेत इतकी सुंदर स्त्री चाललेली पाहिली, तर अशी एक दंतकथा आहे की शिवाने सुंदर एक राजपुत्रासारखा वेश घेऊन तिला मागणी घातली. तर तिने त्यांना कसं खडसावून बोलली आणि ते वचन त्याच्यामध्ये आहे. तर त्यामुळे ते सगळं तिच्या पातिव्रत्यावर मोहित होऊन त्या शंकराने तिला एक बोनते म्हणजे पोतं वाकळ ते वस्त्र तिला परिधान करण्यास दिलं की वो जग वाईट आहे, तू हे अशी निर्वस्त्र न जाता हे वाकळ अंगावर घे. म्हणून तिने ते वाकळ घेऊन आणि मग ती आपल्या अनुभव मंडपाकडे आलेली आहे आणि म्हणून तिला त्या निजदेवीला नाव बोनता देवी असं पडलेलं आहे, जी मूळची काश्मीर जवळची मांडव्यपूरची राजकन्या होती. आणि तिचे 5 वचन उपलब्ध आहेत आणि या 5 वचनांमध्ये तिने बिडाडी हे तिने अंकित ठेवलेले आहे. म्हणजे जिथे पाहावे तिथे तुला मी हाक मारली की तू येणारच, अशा अर्थाने त्याने ते बिडाडी हे वचन त्यामध्ये अंकित केलेलं आहे. तर तिची जी आध्यात्मिक साधना होती आणि समानतेची जी दृष्टी होती आणि जी सामाजिक कळकळ होती ती तिच्या या 5 वचनांमधून आपल्याला व्यक्त होताना दिसते. यानंतरची शिवशरणी आहे मुक्तायक्का. कर्नाटकामध्ये जे डंबळ गदग हे जे मठ आहेत, ते गाव आहेत गदग, त्या गदग गावाजवळ लकुंडी नावाचं जे गाव आहे ते मुक्तायक्काचं गाव आहे. तर हिचा थोरला भाऊ जो अजगण्णा जो आपल्या अनुभव मंडपात होता, ते हे बहीण भाऊ दोघंही वचन लिहायची आणि दोघंही बहीण भाऊ अनुभव मंडपाला महात्मा बसवेश्वरांना समर्पित होती. महागण सोमेश्वर अंकिताने हिने 10 वचन लिहिलेली आहेत. अजगण्णाला तिने आपल्या भावालाच गुरु मानलं होतं, पण जेव्हा तिचा भाऊ अजगण्णा शिवैक्य झाला तेव्हा ती त्याचं प्रेत मांडीवर घेऊन खूप अतिशोक करत होती. शोक करत असताना तिथे अल्लम प्रभू आले आणि अल्लम प्रभूंनी तिला जीवन हे कसं नश्वर आहे आणि मोहमायेत कसं अडकायचं नसतं, त्यांच्या जीवनाचं अवधी तेवढाच होता आणि तू या मोहमायेत अडकू नको, तू परमेश्वराशी कशी लीन राहा, तर जीवनाचा जो मतितार्थ आहे तो त्यांनी तिला सांगितलेला आहे. जसं कापराची बाहुली अग्नीच्या सिंहासनावर ठेवून जर आपण राहिलो तर कसं असेल, ते जीवन नश्वर असेल, तसं तिने त्या वचनातून मग आपल्याला सांगितलेलं आहे. जसं मुक्याकडून तुम्ही एखादं काव्य ऐकायला गेला तर ते शक्य आहे का, त्याप्रमाणे मुक्तायक्काची वचन अतिशय गर्भित अर्थाची आहे आणि त्याचे अशी वाक्यांच्या अभिव्यक्तीमध्ये तिने सूक्ष्मतेचे पदर आपल्याला उघडून दाखवलेले आहे. यानंतरची शिवचरणी आहे रायसद मंचन्नाची रायम्मा. तो जो गुप्त बातम्या देणारा मंचन्ना वेगळा आणि हा रायसद मंचन्ना वेगळा. याची पत्नी म्हणजे रायम्मा. तिचंही एकच वचन आपल्याला उपलब्ध आहे. गुरुकडून लिंग दीक्षा घेतलेल्या भक्तास पर्याव्रत किंवा पुनर्दीक्षा घेता येत नाही, असं तिचं म्हणणं आहे. व्रत चुकून शरीर धारण करून असलेल्या म्हणजे त्याच्यातून तुम्हाला नरकातून सुद्धा मुक्ती मिळणार नाही असं ती म्हणते. म्हणजे याचा अर्थ व्रतनिष्ठेचंच महत्व या रायम्माने आपल्याला सांगितलेलं आहे. त्यानंतरची शिवशरणी आहे रेकम्मा. रेकम्माचे एक वचन श्री गुरु सिद्धेश्वर हे तिचं अंकित आहे. या वचनामध्ये लिंग बाह्य आचारभ्रष्ट लोक, व्रत चुकवणारे लोक, गुरुलिंग जंगमांची हत्या करणारे, पादोदक प्रसाद यांना दूषण लावणारे, रुद्राक्ष
निंदक असणारे असे जे लोक आहेत त्यांना पाहिल्यावर तुम्ही डोळे आणि कान झाकून शिवमंत्राचा जप करा असा सल्ला ती आपल्याला देते. आणि तेही जर तुम्हाला जमत नसेल तर तिथून तुम्ही दूर निघून जा असं ती आपल्या वचनातून रेखमला सांगत. यानंतर आहे सत्यक्का. बघा, ही सत्यक्का म्हणजे हिचं नाव मूळचं सत्यवती. खरंच ती तिच्या नावाप्रमाणेच आयुष्यभर सत्य जीवन जगली. एक देवोपासना तिने आयुष्यभर केलेली आहे. या भक्तीला ती जागलेली आहे. शिवमोगा जो जिल्हा आहे तिथे हिरे जंबूर नावाच्या गावची ही सत्यक्का होती. शिवभक्तांच्या घरासमोरचा कचरा झाडण्याचं काम हे कायम ती करायची. पण स्त्री पुरुष समानतेचे समानत्व ती उचलून धरते. पुढची शिवशरणी आहे हडपत अप्पण्णांची लिंगम्मा. लिंगम्माची 15 वचनं प्रसिद्ध आहेत. ही अतिशय हीन कुळामध्ये जन्माला आली. कनिष्ठ कुळामध्ये जन्मले पण उत्तमामध्ये वाढले. म्हणजे तिने असं सांगितलंय की मी जरी कनिष्ठ कुळामध्ये जन्माला आलेली आहे पण मी उच्च जातीच्या लोकांमध्ये चांगल्या संस्कारामध्ये वाढलेली आहे असं ती विद्वानांना सांगते. तिची प्रगल्भ बुद्धी बघून अनेक विद्वानांनी तिच्याबद्दल असे विचार व्यक्त केलेले आहे की लिंगम्मा सारख्यांना अध्यात्म म्हणजे किंवा अध्यात्मात गुंतले पाहिजे आणि जेव्हा ते आपण धारण करू तेव्हा करा आणि नकोय तेव्हा ते काढून ठेवण्याचं हे साधन नाहीये असं तिच्याविषयी विद्वानांनी मत व्यक्त केलेलं आहे. यानंतरची शिवशरणी आहे हादर कायकाच्या मारय्याची श्री गंगाम्मा. गंगाम्मा या शरणीविषयी शेवटची ही शरणी आहे. तर व्यभिचार, हादर कायक म्हणजे काय? हादर म्हणजे व्यभिचार. आता मारय्या नावाचा हा तिचा पती होता. तो या वाईट व्यवसायात गुंतलेला होता. मारय्याची पत्नी आता सुळे म्हणजे वेश्या, हादर म्हणजे व्यभिचार. तर जसं बसवादी प्रभावामुळे शरीर विक्रय करणारी जी संकव्वा होती ती सुद्धा जर शिवशरणी झाली तशीच ही मारय्याची गंगम्मा सुद्धा हा वाईट व्यवसाय सोडून हादर सोडून ती एक योग्य अशी आचरण करणारी शिवशरणी झाली. व्रतनिष्ठांनी व्रतहीनाशी मिसळणे म्हणजे कोकिळेने कावळ्याशी संगत करणे असं होय. कोकिळ आणि कावळा आपल्याला माहिती आहे दोन्ही पक्षांमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. कावळा कुठेही जाणार, घाण खाणार, कर्कश ओरडणार. कोकिळ ही कुहू कुहू बोलते, सुंदर गाणं गाते. वसंतात कोकिळेचं महत्व आपल्याला माहित आहे. मग तिने हा 2 फरक आपल्याला दाखवलेला आहे की कावळा म्हणजे व्रतहीन आणि कोकिळा म्हणजे व्रतनिष्ठ. मग आपण कावळ्याबरोबर कोकिळा जशी दोस्ती करू शकत नाही तसं व्रतहीनांसोबत व्रतनिष्ठांनी राहू नये अशा प्रकारे ती आपल्याला गंगम्मा सांगते. आणि तिच्या हादर व्यवसायातून बाहेर पडून ती पुण्यवान स्त्री बनली आणि अनुभव मंडपात शिवशरणी झाली. अशा प्रकारे 33 शिवशरणींचा थोडक्यात परिचय मी आपणास दिला आहे. हा परिचय आपल्याला कसा वाटला ते सांगा. आणि यानंतरही हे वेळेचा अभाव असल्याने मी तुम्हाला थोडक्यात हा परिचय दिला आहे. शिवशरणींचं महत्व खूप अभ्यासण्यासारखं आहे आणि प्रत्येक लिंगायत बांधवाने आपल्या शिवशरणांचा आता 770 शिवशरण आहेत. त्यात या 33 शिवशरणी मी तुम्हाला सांगितल्यात. अजून बाकी शिवशरण तुम्हाला अभ्यासाचे आहेत आणि हा पुढच्या पिढीपर्यंत हा शिवशरणांचा वारसा आपल्याला न्यायचा आहे. आपल्या नातूपंतूपर्यंत हे आपल्याला पोहोचवायचं आहे अशी मी आपल्या सर्व शिवशरण बंधू भगिनींना विनंती करते आणि माझ्या वाणीला विराम देते. 20 शिवशरणींचा परिचय शरणी संध्याताईंनी करून दिला आहे. ह्या शरणी आपल्या दैनंदिन आयुष्यातील कार्य करताना शरणांनी कसे राहावे, कसे वागावे किंवा काय करू नये हे आपल्या वचनातून सांगितले. ह्या शरणींनी नेहमीच कायकला सर्वोच्च मानले. आजचं व्याख्यान सुंदर रीतीने पार पाडलं.
आता मी आमचे मार्गदर्शक डॉक्टर शरण शशिकांत पट्टण यांना विनंती करते की त्यांनी मार्गदर्शन करावे. ओम श्री गुरु बसवलिंगाय नमः. आणि डॉक्टर संध्या तोडकर आपली परिचय जवळजवळ 15 वर्ष झालेली. त्यांनी पहिल्यांदा महाराष्ट्र आणि भारतामध्ये शरणांचं लिंगायत धर्माच्या बद्दल हिंदीमध्ये PhD केली आणि भरपूर विषय. आणि ह्या गोष्टी सोपं नाही. म्हणजे जवळजवळ 35 शरणी त्यांचं कायक वचन अंकित सगळं म्हणजे दाखल करणं एवढं सोपं नाही. आणि त्यांनी खूप व्यवस्थित केलेले 2-3 दुरुस्त करण्याचं गरज आहे. मी हादर कायक म्हटलं ना, ते म्हणजे हरद कायक. त्यांनी त्यावेळी महिला शरणी लोकांनी मोठ्या प्रमाणे ते ह्या क्रांतीमध्ये भाग घेतल्यानंतर ते पुरुष प्रधान समाजाचं थोडं त्यांना भीती वाटलं की काय म्हणजे आपली बरोबर एक असं काय करते. म्हणजे ते हे ब्राह्मणशाही वैदिकशाहीचं विचारधाऱ्याचं लोकांनी काय केले, हरद कायक. हरद म्हटलं तर किरकोळ व्यापार करण्याची हरद. ते काय केले, हादर केले. आणि त्याचं पती असताना ते हादर करू शकत नाही. त्याचं पती आहे, त्यांचं लग्न झालेली आहे, आणि कसं काय त्यांनी हे असं वाईट काम करण्याचं त्यांनी परमिशन देते. म्हणजे हे मुद्दाम हे वैदिकशाही लोकांनी शरणीचं नाव खराब करण्यासाठी केलेले. आणि दुसरं त्यांनी व्यवस्थित कोंडे मंचाणा बद्दल सांगितलेले. कोंडे मंचाणा एक प्रतिगामी होते आणि वैदिक शाही बरोबर होते म्हणून ते आधी होते. परंतु मॅडमांनी सांगितलं, व्यवस्थित सांगितलं की वैदिक नाही आहे, ते बसवण्णांचं बरोबर काम केले. त्यांचं पत्नी महामने घरात काम करत होते म्हणून ते लक्ष्मम्मा त्यांचं एक वचन आहे. आणि आप्तचरमंचांना म्हटलं तर ब्रिज बिटवीन बिज्जळा अँड बसवण्णा. बसवण्णा आणि बिज्जळांचं बरोबर काम करणार माणूस आहे. आणि ते व्यवस्थित सांगितले. अजूनही एक आहे की अक्कमादेवी असं नग्न आलेली केश सोडून, ते खरखर खोटं आहे. म्हणजे असं कोणी एक 16-17 वर्षाची मुलगी जवळजवळ 800 किलोमीटर म्हणजे उडतडीवर कल्याण येणे त्यावेळी एवढं सोपं नाही. म्हणजे इट इज नॉट करेक्ट. आणि त्यांच्या वचनामध्ये आहे, मला भूक लागलं तर कोणीतरी मला खाऊ देते, आणि मला प्यास आले तर मला पाणी पितो, आणि झोप आली तर कुठेतरी मंदिरमध्ये झोपतो, आणि मला अंग शीताचा काही प्रश्न पडला तर मी कुठेतरी ते कपडा फेकू दिलेले कपडे मी घालतो. म्हणजे अंग शीताचं मी कपडे घालतो म्हटलं तर कोणी असं येऊ शकत नाही. आणि मला फार वाईट वाटतंय की आज एक बसव कल्याणमध्ये बीदरमध्ये अक्कमादेवीचं नग्न फिल्म, म्हणजे मला खरं काय करायचं हे लोकांच्या बद्दल. आणि आपली भालकी स्वामी म्हणा, गंगा माताजी म्हणा, कोणी IAS अफसर म्हणा, सगळं म्हणजे एवढे अध्ययनशीलता नाही आहे. कोणी 15-16 वर्षाचा मुलगी कन्या असं जाऊ शकत नाही. त्यांचं मन बत्तले, भाव बत्तले, ಅವಳ ಮನಸ್ಸು ಕಾಯ ಪ್ರಜ್ಞೆಗಳು ಬೆತ್ತಲೆಯಾಗಿದ್ದವು. ಅದನ್ನು ಬಿಟ್ಕೊಟ್ಟು ನಾವು वी आर जस्ट असंच कायले की त्यांनी नग्न केले असं म्हणजे विचित्र आहे. आणि गोग्गव्य केरळावरनं आलेले, ते धूप घालत होती घरात. आणि भरपूर अजून 35 लोकांचा पेक्षा जास्त आहे, परंतु आम्हाला जास्त माहिती नाही. म्हणजे आम्ही काय केले, हे पिट्टबे म्हणून एक होते, ते डोसा करत होते त्यावेळी. ह्यांचं काम सत्यक्का बरोबर काम करत होते. असं भरपूर लोक आहे. आणि डॉक्टर संध्या तोडकरांनी खूप खऱ्या अर्थाने त्यांनी औषध पण दिले, भव औषध, आणि हे वैज्ञानिक औषध दिले, आणि हे अनुभवाचं औषध पण देऊ राहिले. आणि आमचं मॅडमचं भरपूर वर्ष भेट नाही झाला, 4-5 वर्ष पुढं झालं. जयश्री भेटली, नाशिकमध्ये आहे. आणि पुढचं कालावधीमध्ये अजूनही त्यांनी एक विषय काढून व्यवस्थित बोला, हे माझा विनंती आहे. आणि शी हॅज डन ए वंडरफुल वर्क. आणि माझं विनंती आहे की वचन परिष्करणाचं करण्याचं फार गरज आहे. हे पुण्यस्त्रीचं पण त्यावेळी शरणांनी बसवण्णाने देवलोक मर्त्यलोक नाही आहे, खरं बोलणार देवलोक आहे आणि खोटं बोलणार मर्त्यलोक असं म्हणतात. म्हणजे हे काय पुण्यस्त्री पापस्त्री, हे सगळं वैदिकशाही लोकांचं कुतंत्र आहे. आणि मुद्दाम त्यांनी काय केले, व्रतनियम वेश्या करण्याची, वेश्या सोडून आली 16 संकावे.
आणि एकच संकव्य आहे, त्यांना फारच वेळेस बोलायचं काय गरज आहे. आणि हरद काय का म्हटलं तर किरकोळ व्यापार करण्याचे, आणि त्यांना हादर कशा काय केले, आणि हादर असं केलं की त्यांचा पती पण आहे, पती कसं काय परमिशन देते त्याचं मिसेसला, हे सगळं विचार करण्याचं आहे. आणि मॅडम has done a wonderful. I request her to revise and make a postdoctoral fellowship in Vachana Sahitya, and we are there now. आपली एकदम मोठं आता 5-6 वर्ष मध्ये आम्ही एकदम म्हणजे बलवान म्हणजे ताकद झालं, आयडिओलॉजिकली आहे. लिंगायत स्वतंत्र धर्म म्हणा आणि आयडिओलॉजिकली हे विचार साहित्य परिष्करण करायचं. त्यासोबत तुम्ही पण थोडा टाइम काढा, म्हणजे तुम्ही खूप बिझी असते, पैसे कमवून आले, मेडिकलचं खूप चांगलं आहे. माझं विनंती आहे थोडंफार इथं लक्ष द्या. एक दिवस, एक 2 तास तुम्ही ह्यावेळी तुम्ही नाही दिले तर पुढचं पिढी कोणी टाइम देऊ शकत नाही. हे एवढे सांगून सगळं भाग घेतलेल्या सगळ्या शरणू शरण्यांना माझं भक्तिपूर्वक शरणू शरणार्थ. जयश्रीताई, कोणी मत मांडणार आहे का? सुंदर झालं तुमचं. आणि सगळ्या शरणींबद्दल अंकित नाम, त्यांचं वचन, त्यांचं म्हणजे दाम्पत्य जीवन काय होतं, त्यांचा व्यवसाय काय होता, याच्याबद्दल तुम्ही माहिती दिली. खूप महत्वपूर्ण माहिती आहे. आणि याच्याबद्दल नक्की आपण एक पुस्तक तरी काढूया मॅडम, की लोकांना, आपल्या लिंगायत धर्मामधील लोकांना कळेल की शरणींमध्ये, शरणंत आहे 700, तो तर मोठा प्रोजेक्ट म्हणता येईल, पण आधी आपण सुरुवात शरणींपासून करूया. नक्की खूपच आवडला हा कार्यक्रम. आणि महत्वाचं म्हणजे मला तुमच्या आजूबाजूला नातवंडही आहेत, घरातले मेंबर आहेत, सगळे ऐकतायत. ही खूप आनंदाची गोष्ट आहे. कारण महत्वाचं म्हणजे सर्वजण तुम्ही सामील झालात, तुम्ही एकट्या नाही आहेत काही करत. त्याच्या बरोबरीने तुमचं कुटुंब आहे तुमच्या बरोबर, आणि कुटुंबाने पुढच्या पिढीने नक्की हा जो आपला प्रोजेक्ट आहे, आपला व्याख्यानमाला आहे, ती ऐकावी. खूपच चांगलं झालं मॅडम. धन्यवाद, धन्यवाद. अजून कोणी बोलणार आहे? डॉक्टर शेटकर सर ना, शेटकर सर बोला सर. थँक्स संध्या मॅडम, खूप चांगला. मराठीमध्ये आहे. आमच्या ग्रुपमध्ये मराठीमध्ये कोणी जास्त बोलणारे नाही. आपण भेटलो, वी आर व्हेरी मच थँकफुल टू यू. आणि पट्टण सर सांगितल्या प्रकार तुम्ही अजून पुढे आपल्याला आपलं मार्गदर्शन पाहिजे. म्हणजे मराठी अजून कार्यक्रम पुढे करायचं. फक्त महिन्याला एकच करतो आम्ही. जर वाढले आपल्या संख्या तर आपण 2 पण करतो, 4 पण करू शकतो. माझा एक छोटा प्रश्न, अमुगे रामय्या आणि राया दोघी होते ना, ते पती त्यांनी पुढच्या ग्राममध्ये नंतर आले, सोलापूर नंतर. त्यांनी बसव क्रांती झाल्यानंतर जवळजवळ अजून 50 वर्षपर्यंत त्यांनी जिवंत राहिलेत, पुळजेमध्ये राहिले होते. नंतर तिथे शिंगणापूर, आपलं माहिती आहे, शिंगण यादव राजाने शिंगणापूरला बांधला. तिथं तिचा भक्त होता, तिथं राहत होता. आणि मी वाचलं कुठतर की शिंगण राजा अमुगी रामाचा भक्त होता, आला होता, त्यांच्याकडे भेटला होता. हे तुम्हाला तुम्ही PhD केलं हे शरणाच्या विषयामध्ये, तुम्हाला कुठे भेटले? नाहीतर पुढे काय तर तुम्हाला भेटलं तर ह्याच्यावर थोडं काय तर आपण प्रयत्न करू. न्यू थिंग्स, आय गॉट दॅट न्यू थिंग दॅट शिंगण राजाचं नंतर, म्हणजे क्रांती झाल्यानंतर 50 वर्ष नंतर, म्हणजे 13व्या शताब्दीमध्ये नंतर ते अमुगी रामय्या आणि दोघं. पुढचा इतिहास खूप लोकांना माहित नाही. आपल्याला आपला जे काही इतिहास आहे लिंगायताचा इतिहास फक्त क्रांतीपर्यंत, आणि क्रांतीनंतर थोडे दिवस जे काय उळीकडे गेले, इकडे श्रीशैलकडे गेले, सोलापूरकडे आले, तेवढंच माहिती आहे. पुढचा इतिहास माहित नाही आपल्याला. कुठं भेटलं तर आपण ह्याचा पुढे आपण शोध करायचा. माझा एक इच्छा आहे. म्हणजे मी काय साहित्य नाही, मी डॉक्टर आहे, मी पण डॉक्टर आहे, मेडिकल प्रोफेशन, प्रोफेसर ऑफ मेडिसिन आहे मी मेडिकल. थँक्यू मॅडम. तुमचा नंबर घेते मी पट्टे सरांकडून, माझ्याकडून, आणि बोलू आपण. PhD झालं म्हणजे सर्व नाही झालं. आता प्रोफेसर राजेश्वरी शीलवंत मॅडमांनी हँड उभा केलेला. राजेश्वरी मॅडम. शरणू शरणार्थी. सर्वांना नवीन वर्षाचा हार्दिक शुभेच्छा. आजचे अतिथी डॉक्टर संध्या तोडकर मॅडम, बसवकालीन शिवशरणींचे सामाजिक योगदान ह्या विषयावर
अक्का महादेवी, दानम्मा, नागलांबिका, गंगांबिका असे बरेच शिवशरणींचे विषय अतिशय सुंदर मांडले. त्यांचे व्याख्यान ऐकून मला एक संस्कृत श्लोक आठवला. गुणवज्जन संसर्गाती नीचोऽपि गौरवम पुष्पमाला प्रसंगेन सूत्रम शिरसी धार्यते. म्हणजे चांगल्या लोकांसोबत कुणी केले तरी त्यांना चांगलंच म्हणतात. तसंच फुलांसोबत दोरा सुद्धा डोक्यात घालतो. नुसतं दोरा घातला तर सगळे हसतात, तेच फुलांसोबत घातले तर सगळे म्हणतात किती छान दिसते. त्यासाठी त्यासाठी मी मॅडमचा अतिशय आभारी आहे. आणि तसंच शिवशरणींच्या सोबत स्त्रियांच्या सुद्धा त्यांनी गुणगान केले, त्यामुळे मी खूप खूप आभारी आहे. आणि यासोबतच कार्यक्रमाला दिशा मार्गदर्शन करणारे डॉक्टर शशिकांत पटण सर आणि डॉक्टर जयश्री पटण मॅडम यांचे मी मनापासून आभारी आहे. आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित व कार्यक्रम करण्यासाठी मदत केलेले सर्व शरणशरणींचा मी खूप खूप आभार मानते. धन्यवाद. सर्वांना शरणार्थी. थँक्यू. छान बोललात मॅडम. थँक्यू मॅम. बसवराज अंगडीला दुसरं कोणी बोलणार आहे? मॅडम थोडस दोन शब्द बोलते. बोला मॅडम. ऐकू येते? हो हो. सर्वांना शरणार्थी. मॅडमनी डॉक्टर संध्या मॅडम खूपच छान म्हणजे व्याख्यान दिलेले आहेत. अध्यात्माची औषध दादांनी म्हटल्यासारखं, पट्टण दादांनी म्हटल्यासारखं आम्हाला मिळाले आणि छान वाटले. आणि सगळे 12व्या शतक मध्ये सगळे शरणींनी व्रत म्हणजे सगळ्यांनी बहुतेक व्रत बद्दल खूप व्रतनिष्ठे व्रतहीन आणि व्रतनिष्ठेबद्दल सांगितलेलं असं वाटते. मला काही येत नाही तरी पण थोडस विचार. आणि म्हणजे आपण सगळ्याबद्दल खरे असले आणि आपणच गुरुलिंग जंगमचं सगळं महत्व आपल्याला माहिती झाले तर आपल्याला कोणाची असं गरज नाही असं त्यांनी म्हणजे व्यवस्थित अगदी सांगितलेलं आहे. सगळ्या शरणींची बद्दल त्यांना अभिनंदन मॅडमना आणि शरणार्थी. थँक्यू जगदेवताई. थँक्यू रियाना. माझ्या मते व्रत जे म्हणतात ते त्यांचं बहुतेक त्यांना ईश्वर भक्तीशी निगडीत बोलायचं असेल, पण ते शब्द तो व्रत असा आला. समाज जंगम समाजाचं निष्ठ करण्याचं नेम आहे, बाकी काही नाही. इष्टलिंग नाही आणि हे नाही. लिंग जंगम एकच आहे असं बसवानांनी सांगितले. गुरुलिंग जंगम हे सगळं प्रज्ञा आहे आणि आपली आपली भाव. गुरु अरिवे गुरु, आचार्यवे लिंग, अनुभव जंगम. कोण लिंग आणि जंगम वंदंब एकही आहे. लिंग आणि जंगम एकच आहे. मग त्याचं काळजी करणार व्रतनिष्ठ आहे आणि त्याचं विरोध म्हणजे निर्लक्ष करणार व्रतहीन हा. एवढंच आहे, बाकी काही नाही. हा, बसवांनांनी जसं बाहेर आणलं आपल्या सर्वांना मंदिर या कन्सेप्ट पासून, व्रत हा कायकाशी निगडीत आहे. तुम्हाला सांगितलेलं काम तुम्ही प्रामाणिकपणे केलं तर तुम्ही व्रतनिष्ठ आहात. ते काम चुकार केला तर व्रतहीन आहात. एवढा साधा सरळ जे त्यांनी अर्थ सांगितलाय. आणि बसवांनांनी मंदिर ही जी इन्स्टिट्यूट संस्था आहे त्याच्यापासून दूर नेलंय. आपल्याला आतमधले आपल्या मनामध्ये, अंतर्मनामध्ये डोकायला सांगितलेले. खूपच सुंदर झालं मॅडम. नेक्स्ट घ्या मॅडम. चालेल. आभार प्रदर्शन घेऊया आपण. आता मी शरणी विद्याक्का आंबेकर यांना शरण समर्पण करण्याची विनंती करते. शरणी विद्याक्का आंबेकर.
विद्याका आंबेकर, हॅलो, येतोय ना आवाज? हा. सर्वांना शरणू शरणार्थी. बसव अध्ययन बसव मंच व्याख्यानमाला पुष्प 47. आजचा विषय बसवकालीन शिवशरणींचे सामाजिक योगदान यावर आपल्या अतिथी व्याख्याता शरणू संध्याताई तोडकर यांनी आपल्याला त्यांच्या व्याख्यानातून खूपच सुंदर मार्गदर्शन केले आणि बसव काळामध्ये ज्या स्त्रियांनी खरोखर खडतर जीवन कसे काढले आणि त्या सर्वांच्या स्त्रियांचा तो आदर्श ठेवून आजच्या स्त्रीने आपल्या कार्याला चालना द्यायला पाहिजे असं मार्गदर्शन संध्याताईंनी आपल्याला त्या शरणींमधून दिलेलं आहे. म्हणून मी सर्व स्त्रियांचे यामध्ये कौतुक करण्यासारखं आहे की स्त्रियांनी म्हणजे आदिशक्ती का म्हटलेलं आहे स्त्रीला, तर त्यासाठी म्हटलेलं आहे की स्त्री सर्व काही करू शकते हे यातून आपल्याला शिकायला मिळतं. त्यासाठी आपण या सर्व शरणींचे मार्गदर्शन ठेवूया. आजच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व स्वागत शरणी जयश्री पाटील कोगनूर आणि वचन प्रार्थना शरणी विद्याक्का मगदूम, प्रस्तावना व परिचय शरणी जयश्री अंगडी पट्टण आणि कार्यक्रमाचे मार्गदर्शक शरण श्री शशिकांत पट्टण, कार्यक्रम व्यवस्थापन शरणी डॉक्टर दानम्मा झळकी, शरण रुद्रमूर्ती, शरणकुमार राजाम्मा यांचे सर्वांचे मी आभार मानते. तसेच कार्यक्रमात भाग घेतलेल्या सर्व उपस्थित मान्यवरांचे देखील खूप आभार मानते. सर्व श्रोत्यांनी हा बहुमूल्य वेळ या कार्यक्रमासाठी दिला आणि आपले विचार आज संध्याताईंकडून स्त्रियांच्या बाबतीत ऐकायला मिळाले त्यासाठी सर्वांचे मनपूर्वक आभार मानते. जय हिंद. ओम नमः शिवाय. आंबेकर काकूंचं म्हणजे इथं त्यांचा फोन प्रॉब्लेम झाला म्हणून माझ्या फोनवरून घेतलं आणि इथं कार्यक्रम संपला असं आम्ही जाहीर करते. धन्यवाद. शरणू शरणार्थी सर्वांना. अतिशय सुंदर कार्यक्रम झाला मॅडम. आपण नक्की बोलूया परत आणि हा युट्यूब वरती रेकॉर्ड होऊन आम्ही मग तुम्हाला आपण शेअर करते लिंक त्याची. थँक्यू. मॅडम म्यूट आहे मॅडम तुम्ही. डॉक्टर जयश्री पट्टण यांचं आणि डॉक्टर शशिकांत पट्टण यांचं मी मनापासून आभारी आहे, कारण त्यांनी मला तिसऱ्यांदा यावर बोलण्याची संधी दिली आणि पुढेही चान्स आहे. माझं काय जे माझ्याकडे छोटं ज्ञानाचं भांडार जे आहे PhD मुळे जमा झालंय त्याच्यात माझ्या चुका दुरुस्त होतील आणि परत रिवाईज पण होईल आणि नक्कीच मी पुढच्याही कार्यक्रमात तुम्ही जो विषय द्याल त्यावर मी नक्की बोलेन, यात काही शंका नाही. पण मॅडमने आणि सरांनी आणि खूप आज जवळजवळ माझ्या मते 3 वर्ष झाली. माझा पहिला 7वा भाग होता, आज 48वा आहे, म्हणजे कमीत कमी 3 वर्ष मॅडम सलगपणे हे कार्यक्रम घेत आहेत आणि त्यांच्यामुळे आज आपल्याला घर बसल्या हा व्याख्यानाचा आस्वाद सर्वांचा घेता येतो. वेगवेगळ्या वक्त्यांशी आपण परिचित होतो आणि वेगवेगळ्या प्रकारचं नॉलेज आपल्याला मिळतं. तर खरोखर डॉक्टर शशिकांत पट्टण आणि डॉक्टर जयश्री पट्टण यांची मी मनापासून आभारी आहे आणि सर्व श्रोते बंधू भगिनींची सुद्धा मनापासून आभारी आहे, कारण कार्यक्रम नुसता करून चालत नाही, त्याला श्रोते पण लागतात, वक्ते पण लागतात आणि कार्यक्रम करणारे पण लागतात. त्यामुळे आपल्या सर्वांची मी अत्यंत आभारी आहे. शरणू शरणार्थी. थँक्यू मॅडम. चालेल. थँक्यू. सर्वांना शरणू शरणार्थी. ಎಲ್ಲರಿಗೂ ಶರಣು ಶರಣಾರ್ಥಿಗಳು.